उत्पन्न एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे। या दिवशी व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती होते। उत्पन्न एकादशीचे व्रत हे आरोग्य, बाळंतपण आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते, परंतु गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये कार्तिक महिन्यात लोक या दिवशी उपवास करतात। उत्पन्न एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून याला उत्पन्न एकादशी व्रत म्हणतात। हिंदू धर्मग्रंथानुसार देवी एकादशी हे भगवान विष्णूच्या शक्तीचे एक रूप आहे। असे मानले जाते की त्यांनी या दिवशी प्रगट होऊन मूळ राक्षसाचा वध केला। त्यानंतर उत्पन्न एकादशी साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता एकादशी स्वतः येऊन आशीर्वाद देते आणि लोकांचे कल्याण करते। उत्पन्न एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या मागील आणि वर्तमान दोन्ही जन्मांची पापे नष्ट होतात असे सांगितले जाते। तुमची पापे नष्ट व्हावीत आणि तुमच्या जीवनात फक्त आनंदच यावा अशी तुमची इच्छा असेल तर उत्पन्न एकादशीचे व्रत तुमच्यासाठी उत्तम आहे। उत्पन्न एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने समान फळ मिळते। यंदा मार्गशीर्ष महिन्यात 8 डिसेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत केले जाणार आहे। एकादशी तिथी 8 डिसेंबर रोजी पहाटे 5:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 डिसेंबर रोजी सकाळी 6:31 समाप्त होईल। उत्पन्न एकादशी व्रताचे पारण 9 डिसेंबर रोजी दुपारी 1:31 ते 3:20 पर्यंत असेल। या व्रतामध्ये जप, तपश्चर्या आणि त्याग केल्याने जीवनात सदैव सुख शांती राहते। मंडळी, उत्पन्न एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पहिल्या दिवशी म्हणजे दशमीच्या रात्री अन्न खाऊ नये। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, ध्यान करावे व व्रताचा संकल्प करावा। यानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना फुले, पाणी, धूप, दीप, अक्षत इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात। उत्पन्न एकादशीच्या दिवशी देवाला फक्त फळे अर्पण करावीत। भोग अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी। भगवान विष्णूचे वेळोवेळी स्मरण केले पाहिजे। उत्पन्न एकादशीला रात्री जागरण करणे आवश्यक आहे। व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडावे। या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान आणि दान द्यावे। यानंतर उपवास सोडण्याची तयारी करावी आणि पारणाच्या शुभ मुहूर्तावरच उपवास सोडावा। मंडळी, असे म्हटले जाते की उत्पन्न एकादशीच्या दिवशी घरी भात शिजवू नये किंवा खाऊही नये। एकादशीच्या 1 दिवस आधी भात खाणे बंद करावे। असे म्हटले जाते की जो कोणी हे व्रत पाळतो देवी लक्ष्मी त्याचे घर कधीही रिकामे होऊ देणार नाही आणि जीवनातील सर्व समस्या दूर करेल। या व्रतामध्ये केलेले दान अनेक जन्मात फल देते। एकादशीला तांदूळ का खात नाहीत? पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला। यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीच्या गर्भात पडला। ज्या दिवशी महर्षींचं शरीर पृथ्वीत लीन झालं होतं त्या दिवशी एकादशी होती। तसंच महर्षी मेधानं पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला असंही मानलं जातं। तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात जीव आहे असं मानलं जातं आणि म्हणून एकादशीला तांदूळ खाल्लं जात नाही। मंडळी, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली होती। असे म्हटले जाते सतयुगात मूर नामक राक्षस होता। त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता। त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले। सर्व देव भयभीत होऊन श्री विष्णूंकडे आले। श्री विष्णूंचरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली। तेव्हा विष्णू स्वतः त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले। हे युद्ध अनेक वर्षे चालले। युद्ध करून श्री विष्णू थकले आणि बद्रिका आश्रमात नामक गुहेत जाऊन आराम करू लागले। राक्षस विष्णूंच्या मागे गुहेत गेला। श्री विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता। तेवढ्यात एक देवी प्रगटली आणि तिने राक्षसाचा वध केला। राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले। एकादशी तिथीला आपण प्रगट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखले जाल। या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल। एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वरदान श्री विष्णूंनी दिले। तेव्हापासून एकादशी व्रताचरणास प्रारंभ झाला अशी मान्यता आहे। एकादशीचे व्रत मनातील सर्व इच्छा पूर्ण करता असं मानलं जातं। एकादशीच्या व्रताचे महात्म्य महाभारतातही मिळतं। उत्पत्ती एकादशीला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती देणारी एकादशी मानली जाते। हे एकादशीचं व्रत केल्यानं दाम्पत्याच्या जीवनात समृद्धी येतं असा समज आहे।
तसेच घरातील तणाव आणि भांडणाचाही नाश होतो असं मानलं जातं। मंडळी, या एकादशीला दोन्ही वेळेस उपवास करावा, शक्यतो फलाहार करावा, दैनंदिन कामे करावीत, मुखाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रोच्चार करावा, विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे, दुसऱ्या दिवशी स्नान देवदर्शन झाले की एकादशीचा उपवास सोडावा। एकादशी म्हणजे आपण आपल्या 10 इंद्रिये आणि एका मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे। वासना, क्रोध, लोभ इत्यादी वाईट विचार मनात येऊ देऊ नये। एकादशी ही एक तपश्चर्या आहे जी केवळ परमेश्वराला अनुभवण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी केली पाहिजे। वास्तविक एकादशी तिथी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, यामुळेच एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये विशेष आणि प्रभावी आहे। दुसरीकडे पौराणिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला कधीही त्रास होत नाही, कारण या व्रताचा महिमा खुद्द श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितला होता। एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो व सर्व कामे सिद्धीत जातात, दारिद्र्य दूर होते, अकाली मृत्यूचे भय राहत नाही, शत्रूंचा नाश होतो, धन, ऐश्वर्य, कीर्ती, पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। मंडळी, व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।